हॅलो मंडळी, तर आज मी नवीन एक व्हिडिओ पुन्हा तुमच्यासाठी आणलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता मी कुठे गेली आहे. स्वामी समर्थांचा मठ आहे. मी पळसदेरी इथे गेली होती. मला खूप आवडलं. मी ऐकून होती पळसदरी स्वामी समर्थांच्या मठाबद्दल, त्यामुळे मी अचानकच मनात ठरवलं आणि गेली. मी डोंबिवली स्टेशनवरून 9:09ची ट्रेन पकडली, जी कर्जतला जाते. कर्जतवरून तिथून नंतर मग प्लॅटफॉर्मला कर्जत ते खोपोली ट्रेन लागलेले असतात. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही असंही जाऊ शकता किंवा तुम्ही खोपोली ट्रेन पकडूनही जाऊ शकता. आणि त्यानंतर सकाळी 9:09ची ट्रेन असल्यामुळे थंडगार थंडीचे दिवस होते, त्यामुळे थंडगार वारा खूप छान वाटत होता. हिरवंगार रान पूर्ण वाटत होतं, कारण की नुकताच पाऊस होऊन गेला होता. आणि त्यानंतर आम्ही बरोबर 10:30 पावणे 11पर्यंत कर्जत स्टेशनला आलो आणि लगेचच तिथे कर्जत खोपोली ट्रेन लागलेली होती. पटकन मी त्यामध्ये चढले. ट्रेनमध्येच मला स्वामी भक्त पण मिळाली होती, एक कुटुंब. तर आम्ही 4 मिळून आम्ही पळसदरी स्टेशनला उतरलो. आणि त्यानंतर हे जे संपूर्ण तुम्हाला दिसत आहेत हे सगळे स्वामी भक्त स्वामींच्या मठाकडेच चाललेले आहेत. तर आम्ही त्यांच्याबरोबर चालू लागलो, कारण की माझं हे फर्स्ट टाईमच होतं आणि मी हे ऐकून होती पळसदरी स्वामी समर्थांच्या मठाबद्दल. त्यामुळे मला अचानकच मनामध्ये खूप उत्कंठा निर्माण झाली की चला जाऊयात. आणि लगेचच मी सकाळी निघाली, कोणालाही न सांगता. त्यानंतर मग मी घरी फोन करून सांगितला. हे संपूर्ण जे भाविक आहेत ते संपूर्ण मठाकडेच चाललेले आहेत. छोटीशी पायवाट आहे, एक 10-15 मिनटाचं ट्रेक आहे हा ॲक्च्युली म्हणू शकता तुम्ही. आणि त्यानंतर हे जे कुटुंब होतं त्यापैकी एकांना सांगितलं की थोडीशी माझी एक शूटिंग पण करा, थोडीशी चालताना, की मी चालली आहे. तर त्यांनी माझं केलं शूटिंग. आणि त्यानंतर आम्ही हे छोट्याशा पायवाटेतून चाललो. असं उतरण्याचा रस्ता आहे. इथे हे ते गावकरी जे लहान लहान मुलं आहेत तिथे ती लोक कमळ देण्यासाठी म्हणजे विकण्यासाठी बसले होते. आणि जातानाच ही विहीर लागते. ही विहीर आहे आणि हा एक छोटासा ब्रिज. थंडगार ॲक्च्युली त्या विहिरीचं पाणी प्यायचं होतं, पण उत्कंठा इतकी होती की ते मठ पाहण्याच्या याच्यामध्ये ते पाणी तहान लागलेली ॲक्च्युली, पण मी विसरून गेली पिण्यासाठी. मी सरळ पुढे निघून आली की आधी आपण मठामध्ये जाऊया. पळसदरीमध्ये इथे स्वामी समर्थ महाराज 22 दिवस राहिले होते, त्यामुळे पळसदरीला पुण्यनगरी असं म्हटलं जातं. तिकडे ते दादा आहेत, त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांनी साक्षात्कार त्यांना दिला होता आणि मग त्यांनी तो मठ बांधला. आणि हे इथे स्वामींची प्रतिमा ठेवलेली आहे, उत्सव मूर्ती प्रतिमा आहे. इथे 11 प्रदक्षिणा घातल्या जातात, त्यामुळे मीही 11 प्रदक्षिणा घातल्या. औदुंबराच्या झाडाखालीच ही उत्सव मूर्तीची छोटंसं एक मंदिर बांधून तिथे प्रतिमा ठेवलेली आहे स्वामींची. 11 प्रदक्षिणा घातल्यानंतर मग मी ही पुढे आली. पुढे आल्यानंतर इथे होम हवन करायचं असेल तर त्याबद्दल ते साहित्य मिळतं, पूजेचं साहित्य मिळतं. आणि पाय धुवून आतमध्ये मी दर्शनासाठी गेली. हे जे ते फोटो दिसतोय हे ते त्या दादांचा आहे. त्या दादांच्या स्वप्नात येऊन स्वामींनी त्यांना साक्षात्कार दिला होता आणि मग त्यांनी ते मठ बांधला. आणि आरती नुकतीच चालू झाली होती. आरती चालू झाल्यावर मी गाभाऱ्यात गेली. ही स्वामींची चांदीची प्रतिमा आहे. याला प्रदक्षिणा घालून आली. ज्या वेळेला मी स्वामींची ती प्रतिमा बघितली त्यावेळेला मनाला इतकं शांत वाटलं आणि धन्य झाली मी की मला तुम्ही अचानक बोलवलं. आणि त्यानंतर मग महाप्रसादाकडे गेली. महाप्रसाद होता. महाप्रसाद त्यांचा दर गुरुवारी, दर रविवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी असतो. तर त्यानंतर मग महाप्रसाद घेतल्यानंतर मग मी परतीच्या प्रवासाला निघाली. ह्या मठामध्ये येण्यासाठी माझा काहीही प्लॅन नव्हता,
पण मी जस्ट रात्री एक व्हिडिओ बघितला होता. पळसधरी स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे तिथे. त्यामुळे मी सकाळी उठली, मुलांना शाळेमध्ये पोचवलं आणि त्यानंतर थेट निघाली ती पळसधरीला. मला खूप छान वाटलं. तुम्हीही इथे येऊन नक्की भेट द्या, तुम्हालाही खूप छान वाटेल. तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर तुम्हाला खूप 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 तुम्ही ह्या पळसधरी क्षेत्र जे आहे ह्या क्षेत्राच्या प्रेमात पडाल. आणि इथे तुम्ही आणखीनही काही गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. जसं की तिथे एक डॅम आहे, पण त्या डॅमच्या इथे कोणी जाऊन देत असेल असं मला वाटत नाही. पण मला दुपारी घरी यायचं होतं कारण मुलांची शाळेतून येण्याची वेळ झाली होती. तर मी महाप्रसाद घेऊन स्वामींचं पुन्हा दर्शन करून मी ट्रेन पकडण्यासाठी लगोलगीने चालत आली. तर मला खूप खूप आवडलं. तर तुम्ही नक्की या क्षेत्राला भेट द्या, तुम्हालाही खूप आवडेल. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.